म्हणलं देवेंद्र फडणवीस आणि मालकांनी देवेंद्र फडणवीस सांगितलं, साहेब मी वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन, पण माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणले. अशा गोष्टी घडत गेले. मग मालकांनी राजीनामा देतो म्हणलं, सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा. मग सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले, त्यांची काय समजूत काढली, पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले. 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले, नाहीतर मी राज्यपालाला राजीनामा पाठवतो म्हणले. मग पालकमंत्र्यांचं ताबडतोब विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं. मालक स्विच ऑफ केलं. मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ती यादी, तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले. मग मालकाने विश्वास ठेवला. मग बारेश्वरमध्ये मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर सगळं ठरलं. मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही सगळे इच्छुक होतो, सगळे आपले नावं गेले. आमचे 4 जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाने लिस्ट दिली. लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली, मालकाच्या आईचं ज्या दिवशी दुःख ते झालं, त्या दिवशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्मचं सगळं तिकिटाचा गट्टा घेऊन, फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोवरला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेबांना काय म्हणले, तुमचं आता काम झालं, तुम्हीच जावा, तुमचं काम झालं, तुम्ही आता जा म्हणले. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.